उन सारे झेलताना जी दिली छाया तुला, आसवेऊन दिला पाऊस जो डोळ्यातला, बोचरे काटे हजारो सोसून पायातळी, ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी. तर सिनेमा हा फक्त ज्यांच्या कामाचा भाग नाही आहे, तर तो त्यांच्या आयुष्याचा भाग आहे, एक मोठा हिस्सा आहे, एक आत्मा आहे, असंच आपण म्हणू शकतो. महेश मांजरेकर यांचं जुनं फर्निचर हा सिनेमा आता लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. आज खास आपल्या नवशक्तीच्या स्टुडिओत महेश मांजरेकर स्वतः आहेत, मेधा मांजरेकर आहेत, सचिन खेडेकर आहेत आणि छान गप्पांची मैफिलच इथे रंगणार आहे. कारण जेव्हा हे दिग्गज सोबत असतात तेव्हा अर्थात गप्पा फार स्पेशल असतात, कारण ही माणसं स्पेशल आहेत. सर, खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचंच. धन्यवाद. सर, जुनं फर्निचर आत्ता सध्या ट्रेलर अतिशय व्हायरल होतं आहे, वेगवेगळ्या ग्रुप्समधनं ते सगळीकडे व्हायरल होतं आहे. विषय फार मोठा आहे, सिनियर सिटिझन्स. कुठेतरी त्यांचा आवाज समोर येतो या सिनेमातून. कधीपासून हा विषय डोक्यात घोंगावत होता? विषय तर खूप खूप वर्षापासून होता, 10-12 वर्षापासून. हा ना पिक्चर म्हणजे जसं आता काही लोकांना काही असं वाटलेलं की हा एखादा मेलोड्रामा असेल, मुलांनी खूप छळलेल्या आईवडिलांबद्दल असेल आणि मग वडील सगळा त्रास सहन करतात, रडतात. तसं काही नाही आहे सिनेमात. ही फॅमिली एक नॉर्मल फॅमिली आहे. मुलगा काही आईवडिलांना काय म्हणतात हेट करत नाही किंवा त्यांचा छळ करत नाही किंवा त्यांना त्रास देत नाही. तरी हा सिनेमा मला मुळात एक तर मेलोड्रामा बनवायचा नव्हता, पण छोट्या छोट्या गोष्टीत आपण कसं आईवडिलांना कळत न कळत हर्ट करत असतो हे माझ्या पर्सनल अनुभवावरनं मी बघितलं आहे. ते आई गेल्यानंतर मग त्याचं आपल्याला जास्त जाण होतं की अरे हे आपण केलं नाही, ते आपण केलं नाही. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं असं मला वाटतं की ह्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपण छान आईवडिलांची काळजी घेतो आहे, पण कुठेतरी आपल्याकडनं दुर्लक्ष होतं. आपण त्यांना गृहीत धरतो. ते गृहीत धरू नये, गृहीत धरलेल्या एका बापाची कथा आहे. आणि तो त्यावेळेला म्हणजे कुठेतरी माझ्या थोडासा गिल्ट होताच मला, पण तिथून तो लिहायला घेतलेला सिनेमा तो हळूहळू त्यात ॲड होत गेला. आणि बरीच वर्ष सगळेच माझे असिस्टंट, सगळे माझा भाऊ सांगायचे तो करूया तो करूया, पण मी राहिलेलं. तसं आज आफ्टर सो मेनी इयर्स तो मुहूर्त आला आणि आय एम व्हेरी हॅपी की मी तो सिनेमा केला. आणि बरं आज मी पण जवळजवळ बॉर्डर लाईनवरच आहे सिनियर सिटीजन व्हायच्या, त्यामुळे नाही तर सर तुम्ही एव्हरग्रीन आहात असं काही आम्हाला असं सांगूच नका. पण तो सिनेमा मोर देन द सिनियर सिटीजन्स, तो सिनेमा हा यूथनी बघणं खूप गरजेचं आहे. आणि इनफॅक्ट जर का यूथनी आपल्या फॅमिलीबरोबर बघितलं तर फारच त्याच्यात काय म्हणतात सोनेपे सुहाग आहे. कारण तो आरसा दाखवतो आजच्या पिढीला हा सिनेमा. म्हणजे काही आता मी प्रोमोज बनवलेत, सिनेमाचा भाग नाही पण खऱ्या आयुष्यात काय काय घडतं आहे. आणि ते शेवटी एक लाईन आहे की चला हे चित्र बदलूय. छोट्या गोष्टी सगळ्या नॉर्मल लोकांबद्दलच घेतलेलं आहे. त्यामुळे हा सिनेमा फॅमिलीने बघणं खूप गरजेचं आहे. आणि आपण एक फिल्ममेकर म्हणून तो एक प्रयत्न करत असतो काहीतरी आपला सिनेमा विल मेक अ डिफरन्स. अगदी 5% लोकांना पण झाला ना फरक तर मला वाटतं माय एफर्ट वॉज वर्थ इट. वर्ष होतं 1995, तेव्हा आई हा सिनेमा तुमचा पहिला सिनेमा होता. तोही कुठेतरी आईबाबांचा विषय होता, म्हणजे एक कुठेतरी पालकांचा विषय. आता ती आईची कथा असेल, आता ही बापाची कथा आहे ती. हो, पण तो अजूनही म्हणजे मला आता परवा म्हणजे हल्लीच मी शूट करत होतो त्या नागराज मंजुळेच्या फिल्ममध्ये छोटासा रोल करत होतो. त्याची असिस्टंट आली आणि मला म्हणाली हो मी आई किती वेळा बघते. म्हणजे आपल्याला खरंच आहे, म्हणजे एव्हरी मदर्स डे तो असतोच कुठे. भयंकर आवडतो सिनेमा. तुम्ही परत करायचा का नाही विचार करत. मी विचार केला का करू केलाय. ती म्हणाली मधल्या पिढीने पाहिलेलंच नाही. त्यावेळेला काही टेलिव्हिजन नव्हता की केबलवर आलाय ह्याला आलाय ह्याला आलाय. आणि खरंच म्हणजे आज माझी मुलगी म्हणजे
जीवनी कुठे पाहिला सईनी पिक्चर. आणि आजच्या पिढीला तो आजच्या टेक्नॉलॉजीने बघायला आवडेल की याचा असं मग थोडा विचार केला म्हणून नको जाऊ दे आपल्याकडे बाकी खूप आहे म्हटलं परत त्याच्यात नको वाढत. पण खरंच आहे म्हणजे तो पिक्चर मध्ये मी असंच बघायला घेतलेलं तो इट वर्क्स. त्याचा स्क्रीन प्ले करेक्ट वर्क होतो आणि त्यातले पण इमोशन्स करेक्ट वर्क होतात. पण तरी हा वेगळा पिक्चर आहे, हा वेगळा विषय आणि हा आजच्या पिढीला आजचं सगळं लाईफ कन्सिडर करून लिहिलेलं सिनेमा. सर मला एक अगदी कुतूहल वेगळं आहे की महेश मांजरेकरांचं महेश मांजरेकर असणं, निर्भीड असणं, आईबाबांचं खूप योगदान आहे काय मागे, काय होतं? नाही, माझी आई तशी होती. म्हणजे मला अजूनही आठवतं, म्हणजे माझी आई ॲब्सोल्युटली तिसरी पास होती. पण प्रोग्रेसिव्ह होती खूप. म्हणजे मला तिला फार हिंदी बिंदी यायचं नाही. म्हणजे हा तो समीर चौगुले बोलतो ना तशी हिंदी बोलायची ती प्रयत्न केला तर. आणि काही नाही, घर सांभाळलं एवढंच तिला यायचं. पण मला आठवतं वेन आय वॉज यंग, म्हणजे ते माझ्या आईला कळलं की मी यंग झालं वयचं आहे, 18-19 वर्षात आहेस टू स्मोक. मग तिला कळलेलं तर ती मला म्हणाली की तू मला कोणी सांगू नये तुझं, त्यामुळे लपून लपून नको ओढतो तू, एवढ्याही बिंदास होत. मी मला कोणी सांगितलं मी सांगेन मला माहिती. सो इट वॉज सो त्यामुळे ना ती तशी होती. म्हणजे ती लपून काय करायचं नाही, जे करायचं ते बिंदास कर. परिस्थिती खूप वाईट होती आमची त्यावेळेला, भयंकरच. पण त्याचं काय, पण आय थिंक मी ना कधीच परिस्थितीला, माझ्या वाईट परिस्थितीला रडत नाही की आय डोंट कर्स घ्यायला माझी का परिस्थिती होती. आय थिंक टुडे मी आहे तो त्याच्यामुळे. म्हणजे तशी परिस्थिती नसती तर मी काहीतरी वेगळं केलं असतं. व्हॉट हॅपन, एंड प्रोडक्ट काय इज अ रिझल्ट ऑफ व्हॉट एव्हर यू हॅव गॉन थ्रू इन लाईफ. तर परिस्थिती खूप वाईट, त्यामुळे आईने खूपच त्रास केला प्रचंड. आणि त्याचा त्रास मला जास्त होतो की छोट्याशा कारणामुळे थोडंसं एक आपण त्यावेळेला जरासा विचार करून मी सगळ्या तिच्या टेस्ट करून घेतले असतं, तिचा आम्हाला आधी कदाचित तो ब्लॉक कळला असता आणि मग तो जाऊन अडकला नसता आणि शेवटे बिंजर. हा जो एक मला आज त्रास होतोय ना, तो आज ऑडियन्सला होऊ नये. त्या सिनेमातून आईला हे सांगायचं आहे, काय सांगायचं? काय सांगणार मी, म्हणजे मी मेदाला ऑलवेज सांगतो. म्हणजे मला असा थॉट येतो ना की आई नाही, मी विचार पण नाही करत, मी बंद करतो ते थॉट, कारण इट विल बी टू पेनफुल. पण फॅक्ट आहे ज्या आहेत त्या गोष्टीची सगळ्या हालावेष्ट सहन केल्या. पण ज्यावेळेला असं म्हणजे ज्यावेळेला एन्जॉय करायचं लाईफ तेव्हा ती नाही. म्हणजे शुड हॅव तो आहे हो डॅड पास्ट अवे माझी बिफोर, पण देन कुठेतरी अल्कोहॉल वॉज द रिझन फॉर इज डेथ. त्यामुळे मी फार त्याचं यू न्यू इट वेअर यू आर गोईंग. मस्त माणूस, कायम इंग्लिशमध्ये बोललेला, म्हणजे माझं इंग्लिश सुधारायला कारणीभूत तो असेल. आईला एक शब्द यायचं नाही इंग्लिशमध्ये वळलं, एक शब्द माझ्याशी मराठीत बोलायचं नाही. आणि पण आईला खूप मिस करतो. वडील खूप आधी दिले आणि ही बॉट इट अपॉन हिमसेल्फ. त्यामुळे मी फार त्याचा डेफिनेटली आय मिस हिम, पण आईला खूप मिस करतो. येस. यानंतर खरं तर थोडीशी निशब्द झाली आहे मी, पण आता मी वेदाताईंकडे, जी तुमची सावली आहे त्यांच्याकडेच येते. तुमचं या सिनेमात असणं फार महत्त्वाचं होतं आणि तुम्ही ज्या पद्धतीने सावलीसारख्या नेहमीच सरांसोबत आहात, या सिनेमाचा भाग होणं किती वेगळं होतं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही रोल करता ना ताई, ते काहीतरी मॅजिकल असतं आणि त्या सिनेमाचा खूप मोठा भाग असतो तो. तुम्हीच सांगा आज. हे स्क्रिप्ट आम्ही खूप वर्ष ऐकतो महेशकडनं आणि आमचं सगळ्यांचं लाडकं स्क्रिप्ट होतं. म्हणजे खरंच सगळेच सांगायचे त्याला की हे कर ना म्हणून. आणि फायनली जेव्हा मला महेशने विचारलं की तू करशील का, मी महेशला कधीच नाही म्हणत नाही. पण ह्या चित्रपटाचा पार्ट होणं हे खूप म्हणजे काय लेंथला काही हे नव्हतं याला. या चित्रपटाचा भाग होणंच हे खूप इम्पॉर्टंट होतं. आणि खूप आजची परिस्थिती आहे ही. आणि कारण काय झालं आहे, बिकॉज ऑफ मोबाईल्स ना खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत.
म्हणजे घरी आलं की प्रत्येक जण, म्हणजे आम्ही पण असतो, म्हणजे असं नाही मी सांगते, प्रत्येक जणच मोबाईलवर असतं हल्ली. तर त्याच्यामुळे ती ना कुठेतरी ती नाती, एका घरात राहून पण 4 लोक बसले तर सगळ्यांनी 4 लोक रील्स बघत असतात. सो हे असं झालेलं आहे. तर कुठेतरी त्या म्हणजे हे म्हणाले तसं तो आरसा ह्याच्यामध्ये दिसेल की, आणि आपल्याला कसं सुधारू शकू ह्याच्यामध्ये. यातनं आपण महेश म्हणत तसं की काही लोक जरी सुधारले हे बघून खूप मेसेज गेला तरी तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट फिल्म आहे ही. आणि तुमच्या आयुष्यातलं आईबाबांचं ते काय स्वभावाचं विशेष पैलू जे आज तुम्हाला मागे वळून बघताना असं वाटतं की याच्यामुळे ना मी अशी आहे, असं काही कुठला स्वभावाचा पैलू असेल? स्वभावाचा पैलू म्हणजे ना, आमच्याकडे आम्हाला वाटायचं की आम्ही 4 जण असे एक टेबलचे 4 पाय होते. एक पाय जरी हे झालं ना तरी आम्ही 3 पण ते परत आम्हाला जे मागे उभं राहणं होतं ना, जे की कोणाला एकाला काय झालं की असे सगळेजण मागे उभे असायचे एकमेकांच्या. ते एकत्र असणं, राहणं, हे जे कुटुंब एकत्र बांधणं जे त्यांनी बांधलं ना, जे हे खूप महत्वाचं होतं आम्हाला. आणि ते तुमच्यात आहेच. जे तुम्ही आम्हाला सगळ्यांना एकत्र असे बांधून ठेवता, टीमला असेल, घरच्यांना असेल, ते तुमच्यातही ते आलंय असं वाटतं तुम्हाला? ते एक आहे की सगळ्यांनी एकत्र यावं, कुटुंबाने एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र राहावं, हे नेहमीच वाटतं. आणि सचिनजींकडे मी येते आता. तसं आजचा विषय फार असा कुठेतरी मनाला स्पर्शून जाणारा आहेच आहे. आज मला ते नेहमीचे प्रश्न नाहीच विचारायचे, त्यामुळे मला असं विचारायचं की आत्ता आईबाबांचा विषय आपण काढतोय, आपल्या मनाच्या आतला कोपऱ्यातला विषय आहे. सचिन खेडेकरांचं सचिन खेडेकर असणं, काय असे स्वभाव पैलू वाटतात तुम्हाला जे आईबाबांचे तुमच्यात आले आणि त्यानंतर तुम्ही सचिन खेडेकर म्हणून समोर आमच्या? सगळ्या काय म्हणतात त्याला, जडणघडणीमध्ये आईचा खूप मोठा हात आहे. म्हणजे खरं ती जेवढी डॅशिंग होती, म्हणजे इतकं सगळं काम करून सुद्धा ती हिंमत आणि ती खर मला आली नाही असं मला अजूनही वाटतं. म्हणजे आई माझी खूप डॅशिंग होती. एकतर खूप आम्ही लहान असताना माझे वडील गेले, त्यामुळे तिने एक हाती आम्हाला दोघांना वाढवलं. त्यामुळे ती जितकी खंबीर होती तितका खंबीर होण्याचा मी केवळ प्रयत्नच करू शकतो असं मला नेहमी वाटतं. आणि माझी आई देखील ह्याच वर्षी गेली. तर मला खूप अपराधी वाटतं. हा सिनेमा पाहिल्यानंतर तर अधिक वाटायला लागतं की मी जितकं केलं त्यापेक्षा अधिक करायची गरज होती का, मी आणखीन थोडं प्रेमाने वागायला होतं का, मी खूप राग केला का, मी खूप कटकट केली तिच्याकडे का, तिने मला मनासारखं करू दिलं तरी सुद्धा मी का, अशा खूप, खरं तर मी असं नाही वागलेलो. पण आता आपल्याला असं सारखं वाटतं ते पुरत नसतं. हा, ते पुरत नाही. प्रत्येक वेळेला असं अपराधी वाटतं की राहिलं का काही. तर तसं खरं तर हा सिनेमा खूप लोकांचे डोळे उघडणार आहे. आणि महेश म्हणाल तसं की ह्याच्यामध्ये कोणीच वाईट नाही आहे. आणि परिस्थिती अशी असू शकते, म्हणजे की मुलं आहेत ती चांगली देखील आहेत पण नाही वेळ देऊ शकत आहेत आई वडिलांना, किंवा ते म्हणतात तसं की आम्हाला की इथं फिरायला घेऊन जा, तिथं फिरायला घेऊन जा, रोज इथं येऊन एकदा चहा पिणे निघकी काय, तितका जरी वेळ दिला त्या छोट्या अपेक्षा असतात पुरेसा आहे. आणि मला असं वाटतं, असं खूप सिनेमा पाहिल्यानंतर सुद्धा यू फील गुड, म्हणजे छान वाटतं. आईला आज काय सांगायचं? आईला आज हेच सांगायचंय की काही राहिलं असेल, काही चुकलं असेल तर माफ कर. मला थोडासा इथे इमोशनल झालाय, पण आता मला असं वाटतं की त्या गाण्याकडे वळूया. ते गाणं महेश सर तुमच्या सिनेमातली, मी नेहमीच म्हणते मला गाणी सगळी आवडतात. ती गाणी खूप काही बोलतात, खूप काही सांगतात. एकदा बोलून बघू, काय चुकलं सांग ना. एक तर ना तो वैभव जोशी आहे ना, तो थोडासा डोक्यावर पडलेला. करेक्ट इमोशन्स ही कॉम्प्लिमेंट आहे. सर असं बोलतात म्हणजे ती कॉम्प्लिमेंट असते. तो त्याला मी सांगितलं असा सगळा विषय सांगितलं, त्यांनी गाणं लिहून दिलं. आणि हितेशने खूप गोड केलं ते गाणं. आधी एकदा केलं, मी म्हटलं नाही हितेश. मग हितेशला मी तो म्हणाला की काय तुझ्या डोक्यात आहे. म्हटलं ते थोडंसं सदमामधलं गाणं आहे ना, ते सुरमई अख्खी, म्हटलं त्याचा फील घे. मग त्यांनी केलं साधारण म्हणजे आपली अंगाई असेल त्या टाईप, पण तरी ना त्यात एक गाणं खूप गोड केलंय त्यांनी. पण म्हटलं ह्या सिनेमात ते थोडंसं असं डल होईल.
मग एक माझ्याकडे नाही कसं मला ते एक जाम कधी कधी मला त्याचा फायदाही होतो. एक ओरिसाचा एक म्युझिक डिरेक्टर आला सर मेरे को गाना करने का. मी त्याचं बघितलं त्याने ठीक आहे म्हटलं तुम्हाला पास कुछ रहेगा लिरिक्स होतो. तर मी आता म्हटलं याचा कसा याला त्रास व्हायचा म्हणजे हेच लिरिक्स त्याकडे दिले म्हणजे जा मेरे को बुला के. आणि त्यांनी 10 दिवसांचं बनवलं की गाणं आणि म्हटलं रे ये मूड आहे उसका. आता मला त्या कुठल्या मीटरमध्ये लिहिलं त्यांनी काही माहिती नाही. वैभव लायकर वैभव म्हणाला मी या मीटरमध्ये लिहिलंच नव्हतं गाणं. ते 6/8 मध्ये लिहिलं आणि हे काय तुम्ही म्हटलं बरा आवाज येते ऐकायला बरं वाटतं तुम्हाला हो म्हटलं मग जाऊ दे. मग ते गाणं बघितलं आणि ते खूप जरा असं तर त्यांनी ना कुठल्या तरी एका नॉन महाराष्ट्रीयनकडनं गाऊन घेतलेलं त्यांनी. पण ते मला ते आवडलं त्याचं पण त्यातले खूप मग मी म्हटलं तर करायचं काय कोणाला जा घेऊन हे गाणं. मग तो म्हणाला सर आप ट्राय करो. मग मी गायलो. ते मी खूप हाय आहे छातीत खूप हवा भरून घ्यायला लागते ते गाणं म्हणताना. पण मला असं वाटतं की मी ते खूप फिलिंगने गायलो मोर दॅन अ सिंगर. म्हणजे एक सिंगर गातो मी ते म्हटल्यासारखं केलं गाणं. हो ते काय गायकी दाखवण्याचं हे नाही तर कुठेतरी भावना आणि त्या भावना स्पर्शून जाणारा विषय झाला. मला असं वाटतं मी ते ऐकल्यानंतर म्हटलं की ठीक आहे ना की आधी पण नाहीतरी ऍक्टर्सच प्लेबॅक असायचे आधी सीन तसे शूट व्हायचे. पण सर तुम्ही गाताच की आम्हाला माहिती आहे आणि हे त्यामुळे बरं झालं की त्यांनी तुम्हाला खेचून आणलं आणि गायला सांगितलं. आधी कसं करायचे शूटिंग व्हायचं ना जेव्हा गाणं असेल ना तो ऍक्टर खरं गायचं आणि ते सगळे म्युझिशियन लपवलेले असायचे पाठी ते तिकडे लाईव्ह म्युझिक वाजवायचे. तर म्हटलं चला आपण पण म्युझिशियन नव्हते लाईव्ह बसलेले पण मी गायला मला वाटतं ते फिलिंग बरं ते दिलंय पण मलाच आहे ना म्हणजे मी असतानाच आहे ते म्हणजे समजा माझेच थॉट आहेत त्यामुळे ठीक आहे जरासं बेसूर असेल तरी हरकत नाही. पण ते गाणं मी फिलिंग गायलं आणि मला ते भयंकर आवडतं गाणं. आता उगाच वाटतं की आपण अजून एक पुढे गाणं म्हणायला पाहिजे ते सोड ती फक्त वाईट सवय लागू नये. पण ही जरा एक मैफलच रंगली आहे तर तुम्ही आहात इकडे तर असं वाटतंय मला की तुम्ही 2 ओळी आमच्यासाठी गायला. मी धरतो शब्द नाही शब्द बोलतो. हो मी धरू का? मला माहित नाही पण तरी मी प्रयत्न करतो नाही झालं की थोडी इरेज करून टाकतो. नो प्रॉब्लेम डिलीट एकदम नो प्रॉब्लेम असं काही होणार नाही. उन सारे झेलताना जी दिली छाया तुला आसवे ऊन दिला पाऊस जो डोळ्यातला बोचरे काटे हजारो सोसून पायातळी ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी त्या क्षणांचे कासे निर्माल्य व्हावे सांगना एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना काय चुकले सांगना बस. हा वा 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 क्या बात है. आज महेश सर इकडे गायलेले आहेत त्यामुळे हा इंटरव्ह्यू आणखी स्पेशल झाला यात शंकाच नाही. आता मी अर्थात आता आपण जरा लाईट करूया वातावरण की जसं मी म्हटलं सुरुवातीलाच की हे ट्रेलर खूप व्हायरल होतं आहे सगळीकडे कुठून कुठून अमेरिकेपासून युरोपपासून तुमच्याकडे तर तुमचे नातेवाईक पण तिकडे तुम्ही जात असता तिकडे असं कुठून कुठून येत असेल सगळं. तर आता तो फीडबॅक शिवाजी पार्कला तुम्ही चक्कर मारायला जात असता तिकडच्या त्या ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया हे सगळं काय आत्ता घडतंय ते आम्हाला सांगा. तिघं शेअर करा. हे का पॉझिटिव्ह वाटतं आपलं कायम रडणं असतं की आपण प्रमोशन करतो विजेता झालं नाही बरोबर. तर मला ह्या पिक्चरने जसं वाटायला लागलं की मी आम्ही सगळे मार्ग की काय करायचं हे करायचं ते करायचं पोस्टर लावायची इंटरव्ह्यूला जायचं तो ऑडियन्स आहे ना तो कमाल आहे खरंच. म्हणजे आता काय आम्ही ट्रेलर लॉन्च केला आणि तो ट्रेलर युट्यूबवर टाकला
तो इतका व्हायरल झाला आणि ते ऍब्सोल्युटली ऑर्गॅनिक प्रमोशन आहे. म्हणजे मला अशा लोकांचे मेसेजेस आले ना, फोन माझंच ट्रेलर मला पाठवलंय. वा. आणि व्हॉट्सअप ग्रुप म्हणू नको, फेसबुक म्हणू नको, युट्यूब म्हणू नको, इन्स्टा म्हणू नको, तो इतकं त्यांनी त्याचं हे केलं की मला असं वाटतं की ऑडियन्सने जर का ठरवलं ना एक पिक्चर बघायचं आहे तर ते फार तुमचं किती प्रमोशन आहे त्याला काही फरक पडत नाही. नक्कीच ते प्रमोशनच्या पलीकडे गेलंय आता. पलीकडे गेले आणि आता ते मला इतकं बरं आता तो वाटलं विषय ना. त्यांचा झालाय आणि ऑर्गॅनिक आहे. म्हणजे मी गळीने उतरवलं त्यांच्या. नक्कीच. त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणजे कुठून वा. म्हणजे एक कोणतरी मारवाडी काय, अमेरिकेवरनं काय, मला आज कुठे त्या लोणावळ्यावरनं काय, हे ग्रुपमध्ये फिरते. वा. म्हणजे काल मला अंकुशजी पाठवलं त्याच्या कुठल्या तरी शाळेच्या ग्रुपमध्ये शाळांच्या फिरते. ग्रुपमधनं खूप शाळांच्या येतंय. मी म्हटलं वा. मला तर सांगितलं शाळेचा ग्रुप माझ्या आणि त्यांनी दाखवलं मला, त्यांनी हे स्क्रीनशॉट टाकून पाठवलं. तर म्हणजे मी म्हटलं की ते ऑडियन्सला आपण कधीच कमी समजू नये, त्यांना बरोबर कळत असतं आणि त्यांना एखादी गोष्ट बघायची असेल, आवडली असेल तर दे विल गो ऑल आउट. आणि मला ते इतकं बरं वाटतंय. का बरं वाटतंय की मला तो त्यांच्या गळी उतरवावा लागला नाही पिक्चर. त्यांनी त्यांचं ऑर्गॅनिक त्याचं प्रमोशन होतं, याचा खूप आनंद आहे. वा. नक्की. सचिनजी तुम्ही पण दोघंही शेअर करा की काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतायत, मग प्रत्यक्ष असतील. माझ्याही शाळेच्या ग्रुपवरती ते आलं. मला असं वाटतं की जो एज ग्रुप आहे ना, म्हणजे समजा माझ्या वयाची जी आहे ती त्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि थोडीशी चेकलिस्ट आहे या सिनेमामध्ये, तर मला असं वाटतं की त्या एज ग्रुपमध्ये अरे हे पाहिलं का, म्हणजे बहुतेक प्रत्येक जण चाचपडून पाहतोय की आपण असं करत नाही आहोत ना, किंवा एस्पेशली सोसायटीमध्ये जे वृद्धांचा कट्टा जमतो ज्येष्ठांचा, किंवा अशा कट्ट्यांवर त्या चर्चा रंगतायत. अगदी माझ्या सोसायटीत सुद्धा ही चर्चा रंगली म्हणूनच मी सांगते अशा. आणि असे काही सिनियर सिटीजन भेटले होते का काही? नाही, म्हणजे मला ते माझ्या मित्रांनी पाठवलं तर नाही अरे तू दिसलास म्हणून पाहायला गेलो, पण मग पाहिलं आणि मग फॉरवर्डच केले, या ग्रुपमध्ये पण आहे त्या ग्रुपमध्ये पण आहे. तर ह्यानी असं वाटतं की ते नेहमी असं होतं ना की सिनेमा आपण प्रेक्षकांसाठी करतो, ते प्रेक्षकच नंतर तो म्हणजे तो त्यांच्या खांद्यावरनच पुढे जात असतो. तर त्याचा अनुभव फार भारी. आणि अर्थात हे तुम्ही आधी अनुभवलं आहेत, मग ते काकस्पर्श असेल, शिवाजीराजे भोसले असेल. तू असं बघ ना, इतकी 35-40 वर्ष काम करून सुद्धा नव्या कामाची एक्साइटमेंट ही नव्या कामाची. आता सांगूनच टाका की पुन्हा एकदा ते म्हणजे महेश सर खूप तुमचा छान मित्र आहे, त्या पलीकडे, त्या मैत्रीच्या पलीकडे पुन्हा एकदा त्या सिनेमाचा भाग होणं आणि मग हे असं सगळं अनुभवणं हे किती आनंददायी असतं. मला ते नेहमी आठवतं की महेशला किती सब्जेक्टची जाण किंवा त्याच्या डोक्यात कसा तो सब्जेक्ट येत असतो. मला अजून आठवतं आम्ही अस्तित्व केलं होतं आणि सलीम खान ट्रायल बघायला आले होते. बापरे. आणि त्यावेळेला म्हणजे 25 वर्षापूर्वी तोही इतका सब्जेक्ट वेगळा आणि लोकांपर्यंत पोहोचला आणि धाडसी होता तेव्हा सलीम खान बाहेर येऊन असं म्हणाले होते की क्या है महेश, ताज्जुब इस बात का नहीं है कि तुमने अच्छी पिक्चर बनाई है, ताज्जुब इस बात का है कि तुमने इस उम्र में बनाई है. तर म्हणजे आपण असं म्हणतो की नाही की तो त्या वयात सुद्धा तितकाच रिसेप्टिव्ह होता. त्याला प्रत्येक वयाची माणसं, प्रत्येक वयाच्या समस्या हा त्याच्या जगण्याचा आणि समोरच्या सगळ्या मंडळींचा भाग होता. हे एक खरं महत्वाचं आहे. म्हणजे त्यानंतर आम्ही अनेक सिनेमा केले आणि तशाच रिॲक्शन झाल्या. म्हणजे तू आता आईचा विषय काढलास, म्हणजे ते तर 30 वर्षापूर्वी. हो ना. बापरे. 25 वर्षापूर्वी अस्तित्व आहे. तर हा तो तेव्हाही तसा होता. म्हणजे तेव्हा तरुण असताना त्याचा त्या विषयाचा अभ्यास होता. आज तर हो. आणि आताही ते काय 71 नाहीच आहेत ना, पण ते कुठेतरी त्या 71 वर्षाच्या माणसाची कहाणी किती लोकांना भिडती आज. एक्साइटमेंट त्याचीच आहे. तुम्ही काय? आणि म्हणजे सचिनने एका 28 वर्षाच्या मुलाच्या वडिलांचं काम केलं आणि त्याचं वय पण मला वाटतं किती 30. शॉकिंग. म्हणजे आता मी विचार करतो की कसं आपण डेअरिंग केली. आम्ही डेअरिंग मध्येच केलं ते. तब्बू 28 वर्षाची होती, ती प्लेड 28 वर्षाच्या मुलाची आई. आणि मला आज जाम वाईट वाटतं की तो काय आजच्या काळासाठी होता तो पिक्चर. अजूनही त्याचे काय फॅन्स आहेत त्या पिक्चरचे. म्हणजे चांगल्या कलाकृती या नेहमी युनिव्हर्सल आणि कालातीत असतात, तसं तो अस्तित्व आहे. म्हणजे तो जो पोचायला पाहिजे होता ना, बिकॉज मल्टिप्लेक्सेस नव्हते, सिंगल स्क्रीन थिएटर होती. तो पिक्चर प्रभात टॉकीजला मराठीत 25 आठवडे चाललं. बापरे. अस्तित्व. मला त्याचं खूप कौतुक आहे. आणि मला ना सी ऍट द एंड ऑफ द डे मी काय केलं काय नाही, मी किती पैसा कमवला, त्यापेक्षा मला काय वाटतं
की लुकिंग बॅक, मी आता तेच मेघाला म्हणत होतो की कधीतरी मी गेलो समजा, तर तुम्ही एक माझ्या पिक्चरचं हे ठेवाल काय, रेट्रोस्पेक्ट कुठले कुठले पिक्चर्स मला आवडतं नाव ऐकून. मला निदान, वास्तव, अस्तित्व, लालबाग परळ, काकस्पर्श, पांघरुण आवाज नाही काढायचा. म्हणजे एकाच विषयावरचे नाही, पण मला त्याचा आनंद आहे की आय हॅव नॉट डन की मला वास्तव चालला म्हणून मी गँगस्टरचे पिक्चर बनवलं नाही, किंवा आई चालू पण मी बेलोड्रामा बनवलं नाही, पण स्लेट मस्त छान वेगवेगळ्या सिनेमाची आहे. तो मी आय हॅव अचीव्ड व्हॉट आय वॉन्टेड टू. म्हणजे मला वेगळे सिनेमे करायचे होते आणि मी केले. तुमचाच सर्वात आवडता पिक्चर कोणता असं मी विचारलं मला विचारशील तर माझा आत्तापर्यंतचा फेवरेट जे सिनेमा केले ना त्याच्यात मला पांघरुणला माझा खूप जवळ आहे, खूपच जवळ आहे माझ्या पिक्चर तो. आणि त्याच्यानंतर आहे अस्तित्व आहे आणि लालबाग परळ आहे. हे 3 पिक्चर म्हणजे माझे खूप नंतर. त्याच्यानंतर मी काकस्पर्श देईन, वास्तवला मी 6-7 देईन, पण मला वाटतं तो ठीक आहे. म्हणजे तो लोकांचा आवडतो हो ना, तो वाईट नाही. म्हणजे आय एम नॉट प्राऊड, पण मला हे पिक्चर जास्त मनाजवळचे. म्हणजे चला लेट्स हॅव दिस ना. मला या दोघांकडनंही ऐकायचंय. अगदी जाता जाता एक थोडासा वेळ आहे आपल्याकडे, तर लेट्स हॅव दिस. तुमचा महेश सरांचा फेवरेट पिक्चर कोणता आहे जो त्यांनी बनवलेला आहे? मी अजून एक सांगेन, हे कॉमन आहे, म्हणजे हे दिस इज कॉमन आहे. त्याच्याबद्दल माझा सगळ्यात फेवरेट स्ट्रगलर आहे. महेशनी काम केलं होतं किती वर्षापूर्वी, आणि मला वाटतं महेशचं आतापर्यंत ते बेस्ट काम असेल असं हे माझं म्हणणं आहे. तुम्हाला विचारलं म्हणून सांगते. इज माय ऑल टाइम फेवरेट. ओके. आणि येस, आय वॉन्ट टू नो, आय एम व्हेरी क्युरियस नाउ. नाही, खरं महेशच्या एकूण म्हणजे त्या 3 महत्वाच्या सिनेमात मी होतो याचा मला आनंद आहे. आणि मला असं खरंच वाटतं की बाकी लोकांच्या असतात खूप ट्रायोलॉजीज, मला असं वाटतं की अस्तित्व मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि काकस्पर्श ही आमची ट्रायोलॉजी. वा 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 वा, क्या बात आहे. खरंच इतकं हे गोल्डन मोमेंट्स आहेत. आता वाटतं की आईमध्ये नवीन फर्निचर होते, आता याच्यामध्ये मी जुनं. वा वा, अगदीच. नाही, मला असं वाटतं की खरंच हा कुठेतरी सोनेरी आठवणींचा हा सगळा सिलसिला होऊन गेलाय. पण सर, तुमचं कामच असं आहे की त्याबद्दल आपण कितीही बोलू ते कमीच पडतं. अर्थात आता फक्त जाता जाता मी पुन्हा हेच सांगेन की मी काय, मला आयुष्यात दुसरं काहीच येत नाही. मला सिनेमाशिवाय दुसरं काहीच येत नाही आणि मी तेवढंच करत राहणार आहे. आणि मला आठवतं मी शिवाजीराजे भोसले बोललो तेव्हा एक लाईन टाकलेली, त्यावेळेला मला खूप जणांनी सांगितली, जराशी ओव्हर कॉन्फिडेंट लाईन वाटते, हिंमत असेल तर आडवा पडे. मी शिवाजीराजे भोसलेला खाली एक लाईन होती, आमचे मित्र म्हणाले नवीन ती लाईन काढ. म्हटलं नाही रे, म्हटलं का आम्ही चांगला पिक्चर बनवलोय. आताही त्यामुळे ते आलं, या म्हाताऱ्याला अडवून दाखवा. आणि मी आता म्हाताराच झालोय, पण आम्ही पिक्चर करणार खूप, आणि या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा असं माझं मत आहे. वा, ती तुम्हाला कधी सुचली होती? आणि आता सिनेमा बघितलं, म्हटलं कसा आहे म्हातारा, त्याला वाटतं मला ती सुचली लाईन, तर मी म्हटलं टाकूया या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा. क्या बात आहे. आणि खरंच खूप जोरदार लाईन आहे ती. आणि अर्थात चित्रपटाचं ट्रेलर जितकं जबरदस्त आहे, सिनेमा आणखी जबरदस्त असेल यात शंकाच नाही. जाता लोकांना सांगतो की ह्या सिनेमात एक स्पेशल अट्रॅक्शन निलिमा सुद्धा आहे, आणि तिने खूप गोड काम केलेलं आहे. आणि म्हणजे मी जेव्हा लिहिला तेव्हा तो रोल, मी तो कॅरेक्टर निलिमा लिहिलेलं मी त्या मुलीचं नाव, त्यामुळे आय न्यू की आय वॉन्टेड पण तिने खूप गोड काम केलं. म्हणजे इथे मला आता कोणतंही अवॉर्ड नाही मिळालं तरी चालेल असं मी बोलते. पण नाही सर, खरंच तुमच्यासोबत काम करणं हे अख्ख्या इंडस्ट्रीचं स्वप्न आहे. आणि ते अर्थातच ते माझंही होतं, पण तो विषय वेगळा आहे. पण खरंच खूप छान वाटतं की जेव्हा इतकं काहीतरी समृद्ध काम होत असतं. सर, आता फक्त जाता जाता तुम्हीच सांगा प्रेक्षकांना, तुम्हीच एकदा पुन्हा बोला. आणि मी ना प्रेक्षकांना कधीच गृहीत धरत नाही, त्यांना सगळं माहिती असतं. म्हणजे उगाच आपण त्यांना काही, मी तेच म्हणतो, ह्याचं एक आज जे मार्केटिंग होते किंवा आज जे प्रमोशन होते ते त्यांनी केलेलं आहे, ते जे आज ऑर्गॅनिक झालं ते त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांना बरोबर माहिती असतो कुठला सिनेमा बघायचा कुठला नाही तो. त्यामुळे एवढंच सांगेन मी तुम्हाला की तुम्ही पाहिलात तर तुम्ही
तुम्ही नाराज होणार नाही सिनेमा बघून, एवढं मी सांगतो. यू विल एन्जॉय. आईबाबांना कॉल करायला. नक्की नक्की. आई बाबा नका, की मला वाटतं की तुम्ही कुटुंबासोबतच बघावं तर जास्त बरं होईल. तुम्ही तिथेच सिनेमा संपल्या आई वडिलांना मिठी मारायला, एवढं सांगतो. वा, इथेच मी संपवते हा इंटरव्ह्यू, कारण खरंच इतक्या सुंदर गप्पा, मी जसं म्हटलं की ही मैफल रंगली आणि खूप साऱ्या आठवणी मनातल्या, अगदी हृदयाच्या कप्प्यातल्या तुम्ही सगळ्यांनी खूप मनमोकळेपणाने शेअर केल्या. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.